नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. 2 दिवस जर बघितलं तर मार्केटला सुट्टी होती शनिवार आणि रविवारची. मी वारंवार तुम्हाला एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मार्केटमध्ये जर तुम्हाला लाँग टर्मचा विचार करायचा असेल, मार्केटमध्ये जर तुम्हाला एक सक्सेसफुल ट्रेडर बनायचं असेल किंवा मार्केटमध्ये जर टिकून राहायचं असेल, तर त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आहे मार्केटचा अभ्यास करणे, मार्केटची लर्निंग करणे. तर खरोखरपणे सांगायचं की 2 दिवसाची सुट्टी होती, त्याच्यामध्ये कोणी मार्केटचा अभ्यास केलेला आहे? ओके, खरोखर प्रामाणिकपणे सांगा. ओके, आणि काय अभ्यास केला हे देखील तुम्ही सांगू शकता. ओके, आता 2 दिवसात सुट्टी असती, तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही अगोदरपासून व्हिडिओ बघत असाल तर BTST, STBT हे ऑलवेज रिस्की का असतात हे तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर एक्सप्लेन करतो. बघा, मार्केटमध्ये न्यूज ह्या फ्लो होत राहतात. ओके, आता शनिवार रविवार जर कोणी कॉल घेऊन गेला असेल तर मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह फ्लो झाली न्यूज. USची न्यूज, डोनाल्ड ट्रम्पने परत एक बॉम्ब फोडला विजावरनं. ओके, आता तो विजावरनं बॉम्ब फोडला. कोणी म्हणते पॉझिटिव्ह आहे, कोणी म्हणते नेगेटिव्ह आहे, कोणी म्हणते भारताचा फायदा आहे, कोणी म्हणते भारताचा तोटा आहे. न्यूज मी पूर्णपणे वाचली. ओके, H1B विजाची न्यूज. तर त्याच्यामध्ये वाचल्यानंतर हे समजतंय की कुठूनही जरी विचार केला तरी त्यामध्ये तोटा हा भारताचाच आहे. ओके, सो तुमचं काय मत आहे त्यावरती नक्की सांगू शकता. आणि ती न्यूज वाचल्यानंतर तोटा भारताचा असल्यामुळे त्याचं कन्फर्मेशन आपल्याला मार्केटने देखील दिलेलं आहे. मार्केट गॅपडाऊन ओपन झालं, रिकवर झालं, जे की मार्केटचं नेचर असतं. जर मार्केट गॅपडाऊन ओपन होतं तर थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळते. ज्यांनी कॉल शॉर्ट असतील किंवा पुढच्या पोझिशन असेल त्यांनी प्रॉफिट बुकिंग तिकडे बघायला मिळालं. परंतु सर्टन लेवलवरती जाऊन परत मार्केटने जी आपण लेवल डिस्कशन केली होती 25,287 निफ्टीची, परत तिकडनं एक शार्प फॉल मोमेंटम मार्केटने दाखवला आणि मार्केटची जी क्लोजिंग आहे ती डे लोला आहे. म्हणजे मार्केटनी काय रिॲक्ट दाखवलं त्याच्यावरती की बाबा जी न्यूज आहे ती इंडियन मार्केटसाठी तर आत्ता तरी निगेटिव्ह आहे. आता खूप सारे मित्र म्हणतील की सर कसं काय निगेटिव्ह आहे, काय आहे, कारण की कमेंटमध्ये देखील तशा कमेंट होत्या. सो बाकी तुमचं काय मत आहे त्यावरती नक्की सांगू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा की जे पण लोक इकडे मोठमोठ्या कॉलेजमध्ये शिकतात आणि त्यांना परत एका चांगल्या लेवलवरती काम करायचं आहे. ओके, मग तुम्हाला माहिती ज्या पण वर्ल्डच्या टॉपच्या ज्या कंपनी आहेत, वर्ल्डचे टॉपचे जे फर्म आहेत ते कुठं आहेत? US आहे. आता इथनं पुढं जर त्यांना US जर जॉबला जायचं आहे किंवा जॉबसाठी अप्लाय करायचं आहे तर त्याची फी जवळजवळ 80 ते 90 लाख रुपये आहे फक्त अप्लाय करायची. सो यावरनं तुम्ही समजून घ्या की जिथे जास्त पैसे द्यावे लागत आहे म्हणजे ते थोडक्यात आपल्यासाठी चुकीची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला जर सांगितलं जी गोष्ट 10,000 होती उद्यापासून ती गोष्ट 5 लाखात होणार आहे, तर ती तुमच्यासाठी बेनिफिट राहणार आहे का निगेटिव्ह होणार आहे ती फक्त तुम्हाला कळून घ्यायची. आता काही वेगवेगळ्या लोकांची काय मत आहे की मग इकडचे जे स्कॉलर स्टुडंट आहेत, जे हायफाय स्टुडंट म्हणजे जे खूप अतिहुशार लोक आहेत ते बाहेर देशात जाणं इंडियामध्येच काम करतील. तुम्हाला वाटतं का इंडियामध्ये एखादा व्यक्ती खूप हुशार आहे आणि तो व्यवस्थितरित्या काम करू शकतो? तुम्ही स्वतः आजूबाजूचं सगळं बघा. वाटतं का तुम्हाला काम करू शकतो? फ्रीडम आहे का तेवढं की तो व्यक्ती काम करू शकतो आणि इथे एखादी मोठी बिलियनियर ट्रिलियनियर कंपनी उभं करू शकतो? खूप खूप कमी चान्सेस आहेत, नाके बरोबर चान्सेस आहेत. त्यामुळे समजून घ्यायचं की जे होतंय ना ते थोडंसं नेगेटिव्ह साईडला आहे, त्याचा इम्पॅक्ट मार्केटने दाखवला आहे. आता प्रत्येकाची यावरती वेगवेगळी मतं असतील, मी काही याच्यावरती डिबेट करत नाही आहे, पण जनरली एक माझं ओपिनियन आहे, मी तुमच्यासोबत शेअर करतो. मे बी मी रॉंग होऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो ठीक आहे. बाकी मार्केटमध्ये ज्या मित्रांना इंटरेस्ट आहे त्यांनी अभ्यास करायला पाहिजे. ओके, मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे, अभ्यास करत नसाल, लर्निंग करत नसाल तर मग काहीच उपयोग होणार नाही. आणि हो, ज्या पण मित्रांनी प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स घेतलेला आहे, जॉईन आहेत, शिकत आहेत, ते एक्सपिरियन्स मात्र नक्की शेअर करू शकता आपल्या कमेंटमध्ये. खूप मित्र टेलिग्रामवरती शेअर करतात आहे, काही चांगल्या पद्धती इम्प्रूव्हमेंट होती, काही शिकतात आहे. आता शिकण्याचा पण क्रायटेरिया कसा असतो माहिती का? जर तुम्हाला
एक गोष्ट लक्षात घ्या की कुठली गोष्ट तुम्ही शिकताय, म्हणजे पोहणं, जर आपण पोहण्याचा विचार करू, जर कोणाला काहीच पोहता येत नाही तर त्याला थोडासा दिवस जास्त लागतील शिकायला. ज्याला थोडं थोडं पोहता येते, बाबा थोडं थोडं जमते, 2-3 दिवसाची प्रॅक्टिस आहे, तो थोडासा लवकर शिकू शकतो. असंच असतं, कुठलीही गोष्ट तुम्ही शिकत असाल तर त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. आणि तसंच आहे, जर तुम्ही प्रायजेक्शन सर्टिफिकेट कोर्स घेतला आहे किंवा जॉईन झालेले आहात तर तुम्हाला थोडंसं वारंवार ती गोष्ट शिकणं गरजेचं आहे. ओके. आणि ज्यांना बऱ्यापैकी नॉलेजचं माहीत आहे, मार्केट बऱ्यापैकी माहीत आहे, त्यांनी घेतलं तर त्यांना पटकनी ते समजून येईल. ओके, ठीक आहे. तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स नक्की शेअर करू शकता. बाकी उद्या जर बघितलं तर उद्या काय आहे, मंगळवार आहे. निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. एक सेकंड मी बघतो, एकदा चेक करतो वीकली का मंथली. ओके, 23, यस, वीकली एक्सपायरी आहे. आणि त्यासाठी थोडासा इंटरेस्टिंग दिवस राहू शकतो. एक्सपायरीमध्ये मार्केट थोडंसं मोमेंटम दाखवू शकतो. पण त्याच्यासाठी काय लेवल इम्पॉर्टंट आहे, काय सपोर्ट रेजिस्टन्स इम्पॉर्टंट आहेत, मार्केटचं स्ट्रक्चर काय आहे, मार्केट काय होऊ शकतं, याचं डिटेल ॲनालिसिस करणार आहे. त्यासोबत बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं देखील लेवल आपण पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत जावा. कारण की काय होतं की व्हिडिओ शॉर्टपर्यंत नाही बघितलं ना, इम्पॉर्टंट गोष्टी मिस होत जातात. आणि तुम्ही इम्पॉर्टंट गोष्टी मिस करायला नको असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत जावा. व्हिडिओ जर आवडला, एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. व्हिडिओ नाही आवडला बिनधास्त डिसलाईक करा. का नाही आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण तशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करू. आता मी तर माझं 200% द्यायचा प्रयत्न करतो. परंतु तरीही तुम्हाला कुठली गोष्टी समजत नसेल, कुठल्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर ते सांगा. मग तिकडनं जमत असेल तर ते आपण इम्प्रूव्हमेंट करूया. नसेल जमत तर मी कमेंटमध्येच सांगेन. ओके. सो ते एक लक्षात ठेवा. बाकी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. कारण की लवकरात लवकर आपल्याला 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करायचा आहे. 45,000च्या आसपास आलो. 5,000 सबस्क्रायबर बाकी आहे. त्यानंतर एक सरप्राईज आहे. मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं, पण ते टप्पा पूर्ण होत नाही आहे. ओके. सो नक्की सबस्क्राईब करा. ज्या ज्या मित्रांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि जे मित्र नवीन आले असतील, जॉईन झाले असतील, सबस्क्राईब नक्की करू शकता. ओके. आणि लाईकचं गोल आहे 2,000 लाईक, 500 कमेंट. आय होप या व्हिडिओला तरी होतील, आशा बाळगतो आपल्या MG फॅमिलीकडून. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट ओपन आहे तो आहे निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट. आता बघा, 2 दिवस सुट्टी होती. कोणाकोणाचा व्हिडिओ लक्षात आहे लास्ट ॲनालिसिस व्हिडिओ, आपण काही लेवल डिस्कशन केलं होतं. 25,360 ही रेजिस्टन्स लेवल केली होती. 25,287 ही सपोर्ट लेवल डिस्कशन केली होती. मी गॅप अप आणि गॅप डाऊन व्ह्यू देखील काल डिस्कशन केलं होतं. लास्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये क्लिअरली इकडे डिस्कशन होतं की गॅप डाऊन जर ओपन झालं तर एक पुलबॅक घेऊ द्या. पुलबॅक नंतर करून जर एखादा चॅनल क्रिएट केला आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक झाले तर मोमेंटम आपल्याला परत डाऊन साईड बघायला मिळू शकतो. बुलिश साईडला पॉसिबिलिटी खूप कमी आहे. कोणाच्या लक्षात आहे कमेंट करून नक्की सांगू शकता. इकडे जर बघितलं तर क्लिअर कट एक प्रायजेक्शन होती, वरती टप्पा खालून इकडे जर सेलिंगचा विचार केला असेल तर टेक्निकल एसएल डे हायचा बनत होतं. त्याच्यानंतर बघा क्लिअर कट डाऊन साईड मोमेंटम, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल, तिन्ही लेवल इकडनं मार्केटने मोमेंटम देऊन दाखवलेले आहेत. ओके. सो किती सिम्पल पद्धतीने मार्केट रिॲक्ट होऊ शकतं जर तुम्हाला व्यवस्थित लेवल माहिती असतील तर, किंवा तुम्हाला बेसिक जरी नॉलेज असेल मार्केटचं, तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्केटला हँडल करू शकता. सो त्याच्यासाठी प्रायजेक्शन सेटअप ट्रेडिंगचा कोर्स, त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन एकदा लिंकवर जाऊन चेक करू शकता, सिलेबस बघू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जॉईन व्हायचं आहे नाही व्हायचं आहे हा कम्प्लिटली तुमचा प्रश्न आहे. ओके. सो नक्की एकदा जाऊन चेक करू शकता. चला आता सगळे लेवल तर आधी रिमूव्ह करतोय मी. कोणाकोणाच्या लक्षात आहे की मी एक 2 ते 3 ट्रेडिंग सेशन आधीच ही ट्रेंड लाईन डिस्कशन केली होती. 2 ते 3 ट्रेडिंग सेशन, जास्त पण नाही, 2 ते 3 ट्रेडिंग सेशन. वारंवार हे सांगत होतो की जेव्हा जेव्हा इकडे मार्केटने वर गेले, लो ब्रेक केलेला नाही. आज काल लो ब्रेक झाला होता लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये, आज परत लो ब्रेक झाला आणि त्याच्यानंतर परत डाऊन साईड मोमेंटम. आणि ही जी ट्रेंड लाईन होती ही असं नाही की आज तुम्हाला दाखवते, ही 2 ते 3 ट्रेडिंग सेशन अगोदर पण आपण डिस्कशन केलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक बघत असाल, इम्पॉर्टंट गोष्ट नोट करून ठेवत असाल तर तुम्हाला समजलं असेल. आणि इकडे त्याच्यानंतर ही सेलिंग मोमेंटम ही पण आपण बघितली होती. आज पण जी सेलिंग मोमेंटम आली ही पण बघितली. आता आजची जर क्लोजिंग बघितलं तर 25,200 लेवलवरती आहे. आणि 25,200 लेवलवरती जर बघितलं तर एक छोटासा सपोर्ट आहे आणि एक सेलिंग मोमेंटम झाले. तर उद्या कुठली लेवल इम्पॉर्टंट आहे हे थोडंसं आपण चार्ट झूम करून बघूया आणि त्याच्यावरती लेवल मार्क करूया.
आता जर लास्टचे 3 ते 4 ट्रेडिंग सेशन जर बघितले तर मार्केट 1, 2, 3 ट्रेडिंग सेशनमध्ये सरळ सरळ आपल्याला नेगेटिव्ह होताना दिसते. म्हणजे इकडे जर बघितलं तर ही बुलिश रॅली आली, लगेच डम झाला, पंप केला, लगेच डम झाला. आज गॅप डाऊनमध्ये पंप केला, परत डम झाला. म्हणजे बुलिश साईडला जर बघितलं तर मार्केट टिकत नाहीये, सस्टेन होत नाही, मार्केट वरच्या लेवलवरती थांबत नाही. म्हणजे काय की बाबा सेलर लोकांना मार्केट वर नेण्यात काही नेऊन द्यायचं नाही, बाहेर लोकांना वरती नेण्यासाठी स्ट्रगल होते, ही गोष्ट समजून घ्यायची. तर आता काय इम्पॉर्टंट लेवल आहे, तर आजचा इंट्राडे लो जो की तो बऱ्यापैकी एक सपोर्ट आहे. काय होते 25,160 ही लेवल आजचा इंट्राडे लो क्रिएट झालेला आहे. 25,240 ही लेवल एक बुलिश लेवल आहे आणि हिला आपण मार्क करणार आहोत. थोडं जर आपण रिसेंटली बघितलं तर या लेवलती एक सपोर्ट क्रिएट केला होता निफ्टीने, त्यानंतर इकडे एक ब्रेकआउट देऊन इकडे गॅप अप पण झालं होती आणि इकडे एक बुलिश मोमेंटम दाखवलं होतं. म्हणजे ही जी लेवल होती हा एक रेजिस्टन्स होता, हा एक सपोर्ट होता. आज काय केले मार्केटने, त्याच लेवलवरनं जर बघितलं तुम्ही तर एक बुलिश मोमेंटम दाखवला आहे. कुठली लेवल आहे ती 25,240ची. ओके, तर 25,240 ही जी लेवल आहे टेक्निकली रेजिस्टन्स आहे इंट्राडेचा. आणि आज जर बघितलं तर सपोर्ट काय आहे 25,160, जो की रिसेंटली पण एक सपोर्टचं काम केले. म्हणजे क्लिअर आपल्याला एक रेंज मिळाली आहे 25,240, 25,160. म्हणजे साधारण जर बघितलं तर हे 40 आणि हे 40, 80 पॉईंटची नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला निफ्टीमध्ये उद्याची एक्सपायरी इंडेक्समध्ये बघायला मिळते. मग मार्केट जर थोडं जरी साईडवेज राहिलं तर प्रीमियम टप्पाटप डीके होणार आहे आणि ते साईडवेज राहण्याची पॉसिबिलिटी कुठे आहे, या झोनमध्ये. त्यामुळे हा आपल्यासाठी उद्याच्यासाठी नो ट्रेडिंग झोन असणार आहे. या झोनला शक्य तितकं इग्नोर किंवा शक्य तितकं अवॉइड करणं इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, बरं, मग आता अवॉइड केलं आपण समजा, परंतु मार्केट जाणार कुठल्या साईडला आहे हे कसं समजणार आहे. आता ही जर स्ट्रक्चर बघितलं तर ह्या स्ट्रक्चरने मार्केट तर नेगेटिव्ह साईडला येते, हे दिसून येते वारंवार आपल्याला. मग आता जर याला नेगेटिव्ह साईडला येत असेल तर इकडे अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने एक चॅनल किंवा ट्रेंड लाईन करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे थोडासा पुल बॅक किंवा थोडंसं कन्सोलिडेशन आता या झोनमध्ये आपल्याला होणं गरजेचं आहे. दिसतोय का चार्ट व्यवस्थित, एक सेकंड. तर ही जी रेंज आहे या रेंजमध्ये एक छोटंसं कन्सोलिडेशन करणं गरजेचं आहे. कन्सोलिडेशन करून जर आज चालू म्हणजेच 25,160ची जी लेवल आहे, ओके, ही जर ब्रेक होती तर आपल्याला परत नेगेटिव्ह साईडच्या काय लेवल ओपन होतात, तर त्या लेवल काय असणार आहे ते एकदा समजून घेऊया आणि त्या मार्क करूया आपण. तर पहिली लेवल आहे हा सपोर्ट 25,120. म्हणजे साधारण जर आपण याला मार्क केलं, एक साधारण 40 पॉईंटची रेंज बनते स्कॅल्पिंग मोमेंटम सारखी. सेकंड रेंज जर बघितली तर या लेवलवरती आहे 25,085 आणि थर्ड लेवल जर बघितली तर इकडे आहे एक सपोर्ट. हा एक सपोर्ट बघायला मिळतो. तर काय रेंज मिळालेत आपल्याला, काय लेवल मिळालेत, काय सपोर्ट मिळाले ते जर कन्सोलिडेशन करून जर आजचा इंट्राडे लो ब्रेक होते तर 25,121 ही एक फर्स्ट लेवल मिळाली, 25,084 सेकंड लेवल आणि 25,040 थर्ड लेवल. तर या काही लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतं. तर लेवलला मार्क केलं तर योग्य राहील, बिकॉज लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही या लेवल बघू शकता. ओके, या झाल्या डाऊन साईडच्या लेवल. प्राइस ॲक्शन पण तुम्हाला समजली आणि हा ट्रेंड जर बघितला तर हा पण तुम्हाला इकडे बघायला मिळतो की बाबा इकडनं अशा पद्धतीने चॅनल क्रिएट करतो, मार्केट पडतं, अशा पद्धतीने चॅनल क्रिएट होतं, मार्केट पडतं, अशा पद्धतीने चॅनल क्रिएट मार्केट पडतं, अशा पद्धतीने चॅनल क्रिएट मार्केट पडते. हे काय, हे चॅनल तर आहेच आहे. ओके, परंतु ही जी प्राइस ॲक्शन बघितली तर ही एक लोअर लो पॅटर्न क्रिएट करत चाललेली आहे. ओके, याला बोलतात लोअर लो पॅटर्न. ओके, आणि त्या लोअर लोच्या जर आपण विचार केला प्राइस ॲक्शनचा तर नेक्स्ट आपल्याला लेवल ब्रेक होण्यासाठी इकडनं डायरेक्ट जर लेवल ब्रेक झाले तर हे पॅटर्न रॉंग होते. सो त्याच्यासाठी आपल्याला इकडे एक चॅनल क्रिएट करणं गरजेचं आहे किंवा सपोर्ट क्रिएट करणं गरजेचं आहे ट्रेंड लाईनमध्ये. आणि तो सपोर्ट जर ब्रेक होते छोटं मोठं
आता ही ॲग्रेसिव्ह इकडे आपल्याला सेलिंगचा व्ह्यू बनतोय, परंतु हा खूप रिस्की असू शकतो एक्सपायरीमध्ये. सो त्याच्यासाठी एखादी रेंज ब्रेक होणं गरजेचं आहे आणि ती रेंज आहे 25,160. त्याच्यानंतर आपल्याला या डाऊन साईडच्या लेवल बघायला मिळू शकतं, त्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, आता हा पॉसिबिलिटीचा गेम आहे. ओके, सो त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरं, आता तुम्ही मला सांगा की नेगेटिव्हचाच विचार झाला. आता बुलिश साईडला काय, मार्केटने जर खाल्लीच पलटी, मार्केटमध्ये जर आलंच बुलिश मोमेंटम किंवा मार्केटमध्ये आलीच जर चांगली न्यूज, तर काय होऊ शकतं, काय लेवल इम्पॉर्टंट आहे, किंवा प्राइस ॲक्शन जर चेंज झाली तर काय लेवल बघायला मिळू शकतात. तर पहिली जी लेवल आहे, ज्या लेवलवरनं आज पण बुलिश मोमेंटम आला होता. ओके, थोडीशी आपण आणखी अपसाईडला घेऊ शकतो 25,260, परंतु मग ही जी लेवल आहे ही खूप लांब होईल. मग ॲग्रेसिव्हचा जर विचार करायचा असेल तर आपल्याला टेक्निकली जर बघितलं तर 25,240 ही लेवल इकडनं बनते. ओके, ही लेवल बनते, परंतु बनते म्हणजे फक्त असे जाणार आहे का लगेच? नाही, त्याच्यासाठी काही ना काही सपोर्टवरती बुलिश प्राइस ॲक्शन होणं अत्यंत गरजेचं आहे. जर तशी प्राइस ॲक्शन नसेल आणि मार्केट जर इकडनं पार ढगात जरी घुसलं तरी त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं पाहिजे का? नाही. आपण काय करतोय, आपण प्राइस ॲक्शनचा विचार करतो ना, आपण प्राइस ॲक्शननुसार व्ह्यू प्लॅन करण्याचा प्रयत्न करतो. तर प्राइस ॲक्शन काय बनते हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. बाकी कुठलीच गोष्ट इम्पॉर्टंट प्राइस ॲक्शनच्या कम्पेअरला नाही. म्हणजे फॅक्टर खूप असतील, परंतु मेन फॅक्टर काय आहे तर प्राइस ॲक्शन आहे. ओके, सो प्राइस ॲक्शन काय होऊ शकते, काय पॉसिबिलिटी की बुलिश इकडनं एकदा एक सपोर्ट घेतला आहे, बरोबर आहे, परत वरती गेलं मार्केट, परत एकदम इकडनं लेवल ब्रेक नाही केली, परत इकडनं सपोर्ट घेतला. सपोर्ट घेऊन जर या पद्धतीने जर काही डब्ल्यू पॅटर्न क्रिएट केला आणि मे बी सेकंड हाफमध्ये, इकडे लक्षात घ्या, सेकंड हाफ किंवा 12च्या नंतर जर बुलिश साईडची लेवल ब्रेक होत असेल तर ती सस्टेन होऊ शकते. सकाळ सकाळ जर ब्रेक झाली मग तो फक्त फडफडन मार्केट आणि परत मग काही ना काही बघा असं जाईन आणि परत तसं पडेल. सो त्याच्यामुळे थोडीशी प्राइस ॲक्शन होणं गरजेचं आहे आणि लगेच जर होत असेल तर प्राइस ॲक्शन होतच नाही बुलिश मग. ओके, टेक्निकलनुसार. सो त्या गोष्टी कन्सिडर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. रँडम ट्रेडिंग करण्यात काही मजा नाही किंवा रँडम ट्रेडिंग करण्यात काही लॉजिक नसतं. बरं, आता जर झाली बुलिश तर काय लेवल काय बघायला मिळतील, तर पहिली 40 पॉईंटची एक मोमेंटम पॉसिबिलिटी आहे. सेकंड जर बघितलं तर ही जी कॅन्डल आहे ती 25,300ची आणि आजचा इंट्राडे आहे 25,332. तर या स्मॉल लेवल आहेत. आता एक गोष्ट इम्पॉर्टंट ठेवा की जर कोणी बिगिनर आहात, कोणाला सेफर साईड राहायचं, तर बुलिश साईडला थोडंसं इग्नोर केलं तरी हरकत नाही. असं नाही की उद्याचा दिवस गेला म्हणजे इथनं पुढं मार्केट बंदच होणार, आता आपली अपॉर्च्युनिटी संपली, असं नाही. प्रत्येक दिवस मार्केट आहे, सुट्ट्या जर सोडल्या तर. त्यामुळे एक गाडी गेली दुसरी गाडी येणार नाही असं नाही. गाड्या लाईनीला लागलेल्याच आहे. तुम्हाला बघायचं आहे कुठल्या चांगल्या गाडीत बसताय का भंगार गाडीत बसताय. म्हणजे तुम्ही खराब गाडीत बसले की तुम्ही पुढे जाऊन तुमची गाडी अडकणार आहे, परंतु तुम्ही जर चांगल्या गाडीत बसले तर ती लांबपर्यंत जाऊ शकते. तर तुम्ही ठरवायचं खटारामध्ये बसायचं आहे का ब्रँडेडमध्ये बसायचं. ब्रँडेड इन द सेन्स की कुठला ट्रेड चांगला होऊ शकतो त्याच्यानुसार सेटअप बेसिक, इतकं लक्षात ठेवा. ओके, सो 25,280, 25,300, 25,330, तर या काही लेवल आहेत याचा विचार आपण करू शकतो. फर्स्ट लेवल जर पर्यंत इथपर्यंत येते ना तर थोडंसं अलर्ट राहावं, कारण की ही लेवल खूप स्टॉपची सेलिंगची लेवल आहे. त्यामुळे इथपर्यंत तुम्हाला मोमेंटम मिळत आहेत तर ट्रेलिंगचा विचार नक्की करा, ट्रेलिंगवरती फोकस ठेवा. ओके, सो त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. बाकी नोटेडिंग झोन देखील आपण डिस्कशन केलं आहे, डाऊन साईडचे लेवल देखील डिस्कशन केलं आहे. एकदा फक्त गॅप अप गॅप डाऊन सांगतो. आता आज मोमेंटम इकडनं सुरुवात झालं आहे. तुम्हाला गाडीचं उदाहरण माहिती असेल, 1 लिटरमध्ये 100 किलोमीटर जर जाती तर त्याचा हिशोबाने जर आजचा मोमेंटमने मार्केटने दिलेलाच आहे डाऊन साईडला, परंतु हाय पॉसिबिलिटी उद्या जर गॅप डाऊन ओपन झाला तर तो पहिला गॅप फिल करावू शकतो आणि त्याच्यानंतर परत रिजेक्शन दाखवू शकतो, जे की आज दाखवले. सो गॅप डाऊन नंतर फ्रेश सेलिंगचा व्ह्यू बनणं खूप रिस्की आहे, रिस्क टू रिवॉर्ड रेशो बनत नाही. परंतु जर फ्लॅट ओपन होऊन जर प्राइस ॲक्शन झाली तर इकडनं मात्र रिस्क टू रिवॉर्ड रेशो सेलिंग साईडला बुलिशच्या कम्पेअरमध्ये बऱ्यापैकी ओके आहे. ओके, गॅप अप जर ओपन झालं तर मग हा रेंजमध्ये गुतल, मग ही एक्सपायरी आपल्याला थोडीशी साईडवेज जाताना दिसू शकते. का तर इकडे सपोर्ट आहे, इकडे रेजिस्टन्स आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही ओपन होत आहे तर हाय पॉसिबिलिटी आहे की हा अशा पद्धतीने आजचा दिवस जाऊ शकतो, उद्याचा दिवस एक्सपायरी दिवस. त्यामुळे थोडंसं मग ऑप्शन रायटरचा हिशोबाने मार्केट चालू शकतं. तर ही गोष्ट देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. सो आय होप निफ्टीच्या व्यवस्थित लेवल तुम्ही मार्क करून ठेवले असेल आणि
जायचं नाही. ओए डाटा देखील बघायचं आहे. बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचे अजूनही ॲनालिसिस बाकी आहे. काही मोठं काम असेल तर करा. बाकी काही नाही. फक्त रील्स स्क्रोल करणार असेल मोबाईलवरती किंवा टाईमपास करणार असेल तर इथे करा. ओके, सिरियसली घ्या थोडंसं मार्केटला. चल, ओए डाटा बघूया. ऑप्शन चेन ओपन केली आहे. 23 सप्टेंबर उद्याची वीकली एक्सपायरी आहे. काय आहे ॲट द मनीची लेवल काय आहे? 25,200. 25,200 वरती जर आपण बघितलं तर काय बघायला मिळते? 1,47,00,000 पुट रायटिंग आहे. 1,17,00,000 कॉल रायटिंग आहे. म्हणजे 25,200 बघा आपल्या नो ट्रेडिंग झोनच्या एकदम सेंटरला आहे. म्हणजे ही रेंज तर आपल्याला मार्केट स्वतः सांगते. म्हणजे ओए डाटा ओरडोरडू सांगते की बाबा या रेंजमध्ये कॉल रायटर पुट रायटर तगडे आहेत. तिकडे फायटिंग होती. ओके, हे काही इंडिया पाकिस्तान सारखी मॅच नाही की इंडियात जिंकणार नाही. इथं दुसरी अपोजिट टीम पण पॉवरफुल आहे. नाहीतर ते मच्छरांना काहीच करता येत नाही. झुंगूर आहेत ते लोक. कुठले? पाकिस्तान क्रिकेट टीम. ओके, कारण की जर बघतोय कालची मॅच बघितलीच असून तुम्ही, काय इंडिया ऑलवेज इंडिया ग्रेट. ओके, त्यामुळे इकडे काय असं नाही की इकडे बाबा 25,200 वरती खूप हलके आहेत. नाही, कॉल रायटर पण तितकेच हेवी आहे, पुट रायटर पण तितकेच हेवी आहे. तर इकडे थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. परंतु जर ह्या रेंजच्या बाहेर जर निफ्टी जातोय, सो जर वरच्या साईडला गेला तर 25,200चे कॉल रायटर पॅनिकमध्ये येते ना आपल्याला शॉर्ट करून बघायला मिळू शकतं. परंतु जर डाऊन साईडला जर गेला तर 25,000चे पुट रायटर पॅनिकमध्ये आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळू शकतं. आणि आज जर बघितलं तर खूप जास्त नाही, परंतु इंडिया विक्स 6% वाढलेला आहे. मग कुठं कुठं हा साईन थोडासा फेअर मार्केटमध्ये दिसत आहे. म्हणजे थोडीशी भीती मार्केटमध्ये कुणकुणायला लागली, आवाज यायला लागला. अजून आलेले नाही, फक्त आवाज आलाय, कानावरती पडला. ठीक आहे, ओव्हरऑल चार्ट जर बघितलं तर व्यवस्थित आहे. ओआय डाटाला व्यवस्थित इथला फॉलो करतोय. सो ओआय डाटाचा 10% आहे. जर तुम्ही ओआय डाटाला ट्रॅक करत असाल तर 10% इम्प्रूव्हमेंट करू शकतो तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये. परंतु आत्ता जर बघितलं तर तीच रेंज आहे 25,200ची. त्या लेवलवरती मार्केट खूप वेळ सस्टेन होऊ शकतं, होल्ड करू शकतं. आणि ओआय डाटानुसार जर बघितलं तर प्रीमियम जर बघितले तर 67 आहे आणि 35 आहे. सो थोडं प्रीमियम जर बघितलं तर 100च्या आसपास आहे. इतका काही मोठा मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी नाही. असं नाही की प्रीमियम कमी असणं म्हणजे मोठा मोमेंटम येणारच नाही, असं नाही. 80% तसंच आहे की प्रीमियम कमी असेल तर मोमेंटम आहे. परंतु कधी कधी मार्केट एक्स्ट्रा मोमेंटम देऊ शकतं. ओके, सो त्या पद्धतीने विचार करू शकता. बरं, आता जाऊया बँक निफ्टीमध्ये. हा इकडे ना तिकडे, धड वरती नाही धड खाली, असं याचा मोमेंटम आहे. म्हणजे बघा इकडे ना वरती गेला, मोमेंटम दिला, परंतु आपल्याला कन्सोलिडेशनचं पार्ट इम्पॉर्टंट होतं. त्या कन्सोलिडेशन झालं नाही ना. हा वरती गेलाय ना खाली गेलाय लेवलप्रमाणे. इथल्या इथंच कुठंतरी डुकडुक करत बसला. आणि काय आहे की मेन जे निफ्टी फॉल होण्याचं कारण आहे ना ते आय टी इंडेक्स आहे. परंतु बँक निफ्टीमध्ये काय आहे, सगळे बँकिंग स्टॉक आहे. तर बँकिंगवरती इतका इम्पॅक्ट पडला नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर बघाल तर निफ्टी जवळजवळ 0.5% डाऊन होता, परंतु बँक निफ्टी तितका डाऊन झाला. आणि त्याचमुळे हा इकडे याला खेळायला लागला. अशा पद्धतीने थोडंसं विचित्र मोमेंटम करून द्यायला लागला. ठीक आहे, विचित्र तर विचित्र, आपण त्याला करूया सरळ. आता ही जर तुम्ही प्रायजेक्शन बघितली तर ही थोडीशी आपल्याला अशा पद्धतीची एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. चॅनल देखील बघायला मिळते. ओके, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आहे निफ्टी बँकचा. इम्पॉर्टंट काय आहे तर आजचा इंट्राडे लो इम्पॉर्टंट आहे. आजचा इंट्राडे लो. ओके, जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही, म्हणजे काय लेवल आहे ती, आपण राऊंड लेवलच करूया कारण ते राऊंड लेवल जवळ आलाय. तर काय आहे इकडे इम्पॉर्टंट लेवल 55,200 सपोर्ट आहे. हा बऱ्यापैकी चांगला सपोर्ट आहे. जोपर्यंत हा ब्रेक होत नाही, सेलिंगचा विचार इकडे बनत नाही निफ्टी बँकमध्ये. बरं, डायरेक्ट जर ब्रेक झाला तरी देखील बनत नाहीये. इकडे याला मग थोडंसं कन्सोलिडेशन करू द्या, असं 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 असं, त्याच्यानंतर लेवल ब्रेक करू द्या. बघा त्याच्यानंतर इकडे सपोर्ट पण आहे, कशाचा? चॅनलचा. तर चॅनलचा सपोर्ट पण त्याच लेवलवरती आहे. तर सपोर्ट एकदा ब्रेक होऊ द्या. 2 पद्धतीचे सपोर्ट आहे तिथे. ओके, आणि इकडनं जर मार्केटने जर बुलिश मोमेंटम द्यायला सुरुवात केली तर, आणि ही जी 50%ची लेवल याच्यावरती निघाला तर हा परत वरच्या अप्पर लेवलवरती जाताना दिसतो. म्हणजे 55,500 55,600 या लेवल ॲक्टिव्ह होताना दिसतं ते. सो आता थोडंसं आपण इकडे तुम्हाला अडचण येत असेल आणि की कसं काय ॲनालिसिस समजत नसेल तर थोडक्यात मी इकडे अजून सिम्पल करून सांगण्याचा प्रयत्न करतो. ही जी लेवल आहे ही आहे बुलिश लेवल, आणि हा आहे आपला फॉर्मॅट आहे ना तसा, की एक नो ट्रेडिंग झोन
अप साईडच्या काही लेवल, डाऊन साईडच्या काही, त्या लेवल केलं की तुम्हाला थोडं समजायला सोपं जाईल. बरं, आता आपण आधी डाऊन साईडच्या लेवल बघूया, कारण की हा ट्रेंड थोडासा निगेटिव्ह आहे. कन्सोलिडेशन करू द्या, कन्सोलिडेशन करून प्राइस ब्रेक करू द्या, चार्टनी ब्रेक करू द्या. 55,200 सपोर्ट ब्रेक होते तर डाऊन साईडला मार्केट ओपन होताना दिसेल. बँक निफ्टीमध्ये एक मोमेंटम आपल्याला सेलिंग साईडला येताना दिसेल. थोडंसं आपल्याला स्ट्रक्चर जे आहे ते निगेटिव्ह झालेलं दिसते. पण लेवल काय बनतात तिकडनं मग काय लेवल बनलं ते कन्सोलिडेशन करून जर बँक निफ्टी ब्रेक होतीये तर 55,200 या लेवलच्या खाली आपल्याला एक अपॉर्च्युनिटी डाऊन साईडला बघू शकतो. 55,000 इम्पॉर्टंट लेवल, लक्ष ठेवा या लेवलवरती. त्याच्यानंतर 54,826 आणि त्यानंतर 54,700 या 3 लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळू शकतं. बुलिश साईडला काय आहे तर 55,400 या लेवलच्या वरती अपॉर्च्युनिटी थोडी बुलिश साईडला, परंतु जे ॲग्रेसिव्ह आहे, ज्यांना एक्सपिरियन्स आहे, जे लोक बिगिनर आहेत त्यांनी इग्नोर करा, आणि जे लोक सेफ साईड जायचा विचार करतात त्यांनी पण इग्नोर करा. ॲग्रेसिव्ह आणि एक्सपिरियन्स यांनीच विचार करू शकतो थोडासा. बाकी रिस्क मॅनेजमेंटची गरज आहे वरच्या साईडला, बुलिश साईडला, कारण की रिस्क जास्त आहे. मग काय रिस्क जरी जास्त आहे तर काय लेवल बनतात ते 55,500 आजचा इंट्राडे आहे. 2 लेवल 55,500 55,600 2 लेवल, 1 आणि 2 बस. मोठा व्ह्यू बुलिश साईडला जास्त घातक ठरू शकतो. तर या लेवल विचारात घ्या. नो ट्रेडिंग झोन 55,400 55,200 200 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. तर या झोनला जितकं इग्नोर करता तितकं इग्नोर करा. ओके, बँक निफ्टी समजलं. जास्त काही बँक निफ्टीमध्ये सांगण्यासारखं नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपण आवर्त घेतलेलं आहे. बाकी व्ह्यू जर बघितलं तुम्ही तर लेवलवरनं पण तुम्हाला समजते की निगेटिव्ह साईडचीच पॉसिबिलिटी हाय आहे. बुलिश साईडला जाताना तेच रिस्क मॅनेजमेंट गरजेचं आहे. रिस्क मॅनेजमेंट जमत नसेल तर मार्केटमधनं बाहेर पडा. शिका गोष्टी, शिकल्यानंतर ट्राय करा. शिकायच्या अगोदरच जर उडी मारसाल तर बुडणार. त्याच्यासाठी थोडीशी ट्रेनिंग घ्या, त्याच्यासाठी थोडासा अभ्यास करा. या गोष्टी खूप 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 जास्त इम्पॉर्टंट आहे. इतकं प्रामाणिकपणे सांगणारं जर तुम्हाला कोण मिळत असेल तर त्याचं पण ऐका. ओके, कारण की प्रत्येकजण सांगतो की खूप चांगले खूप चांगले खूप चांगले, रिस्क दुसरी बाजू सांगायचं पण ट्राय करायला पाहिजे कोणी ना कोणी. ओके, हा तर काय शेवटच्या लेवलवरती ओपन झाला सेन्सेक्स, वरती गेला, गॅप फिल केला आणि परत शेवटच्या वरती येऊन लेवलवरती येऊन थांबला. म्हणजे याच्यामध्ये जास्त निगेटिव्हपणा दिसला. ठीक आहे, याला सरळ करूया जरा आपण. आजचा इंट्राडे लो ही लेवल मार्क करूया, बिकॉज त्या लेवलवरती सपोर्ट आहे 82,070 82,055. बुलिश साईडला जर बघितलं तर ही एक लेवल आहे जिकडनं थोडंसं आपल्याला अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. 82,254 आहे, तर थोडं आणखी थोडंसं आपण 82,260-65च्या आसपास या लेवलला आपण मार्क करूया. नेगेटिव्ह साईडचं होतं, नेगेटिव्ह साईडचा विचार आधी करूया. कन्सोलिडेशन नेगेटिव्ह साईडचा व्ह्यू नाही, प्राइस ॲक्शन नेगेटिव्ह साईडला आहे म्हणून नेगेटिव्ह साईडचा आपण आधी विचार करूया. असं नाही की इकडनं मार्केट पडलं तर खड्ड्यातच पडणार आहे, नाही. प्राइस ॲक्शननुसार आपल्याला विचार करायचा. 82,055 सपोर्ट आहे. आफ्टर कन्सोलिडेशन पुल बॅक जर सपोर्ट ब्रेक होतोय तर आपल्याला एक नेगेटिव्ह साईडला अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. मग काय लेवल आहेत त्या 81,761. आपण थोडंसं राऊंड लेवलवरती घेऊया. 2 लेवल बस. काय लेवल मिळाले ते 82,055ची लेवल जर प्राइस ॲक्शन करून ब्रेक होती तर 81,800 फर्स्ट आणि 81,600 सेकंड. तर या 2 लेवल बघायला मिळतात, 1 आणि 2. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर 82,263ची लेवल खूप चांगलं कन्सोलिडेशन झालं पाहिजे तरच आपण बुलिश साईडचा विचार करू शकतो, अन्यथा हाय रिस्क आहे. ही लेवल जर ब्रेक होती 1 आणि स्विंग हाय
2च ठीक आहे. खूप मोठा व्ह्यू नाही आहे सेन्सेक्समध्ये. 82,263ची लेवल जर खालनं येऊन वरती रिकव्हरी होते तर 82,400 आणि 82,527 या 2 लेवल आपल्याला बघायला मिळतात 1 आणि 2. ओके. बाकी नो ट्रेडिंग झोन 82,263 82,055 या झोनमध्ये नो ट्रेडिंग झोन आहे. याला इग्नोर करण्याचा विचार करा. ओके. आय होप निफ्टी एक्सपायरी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या व्यवस्थित लेवल तुम्हाला विथ प्रायजेक्शन समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल, प्रायजेक्शन समजले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि लर्निंगवरती फोकस करा आणि शेअर करा. जर तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत शेअर केलं तर त्यांनाही काही हेल्पफुल नॉलेज म्हणजे मार्केटच्या दृष्टीने जरा हेल्दी नॉलेज बघायला मिळेल. ओके. सो नक्की शेअर करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.